अनंत आमुची ध्येय शक्ती, अनंत आमुच्या आशा, गौरवाने लहरो तिरंगा, जय अजिंक्य भारत देशा। सर्वप्रथम राष्ट्रध्वजाला शतशः नमन। नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब मस्के आणि आज आपल्यासमोर 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एक हृदयस्पर्शी भाषण कसं करावं याबद्दलची पतवार माहिती आपल्यासमोर घेऊन आलेला। मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण अशा ठिकाणी भाषण करतो, मात्र हे भाषण वेळखाऊ पद्धतीनं केलं जातं आणि आपल्याकडनं जी लोकांच्या हृदयावरची छाप पडायची आहे ती मात्र छाप पडली जात नाही। जेव्हा जेव्हा आपण भाषण करू तेव्हा आपण लोकांच्या हृदयावरती छाप सोडून जाऊ, हा विचार मनात ठेवूनच आपण प्रत्येक जागेवर भाषण करणं गरजेचं आहे। तेव्हाच आपण लोकांचे मन जिंकू शकतो, तेव्हाच आपण सभा गाजवू शकतो आणि हा जो सभा गाजवण्याचा गुण आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर घेऊन येतो आहे। तर मित्रांनो, या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जेव्हा आपण बोलायला उभा राहतो तेव्हा मात्र पहिला टप्पा चालू होतो आणि हा पहिला टप्पा आपण लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे। तर तो पहिला टप्पा आहे की बोलताना लोकांच्या मनावर ठसणारी एक दर्जेदार शायरी घेऊन सुरुवात करणं। मात्र ही जी शायरी आहे ही शायरी कोणत्याही पद्धतीची किंवा कोणत्याही जागेवरची नसावी, तर ही शायरी देशाचा सन्मान करणारी असावी। थोडक्यात ती शायरी असे असेल की नफरत की भावनाओं को भी बड़े प्यार से सहते हैं, नफरत की भावनाओं को भी बड़े प्यार से सहते हैं, मोहब्बत के इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं। सर्वप्रथम या हिंदुस्थानाच्या पवित्र मातेला शतशः नमन। अशा पद्धतीनं आपण शायरी चारोळ्या किंवा काव्यपंक्ती घेऊन आपल्या भाषणाची सुरुवात करावी। हा झाला पहिला टप्पा। जेव्हा भाषणाचा दुसरा टप्पा चालू होतो इथं मात्र काळजीपूर्वक हा टप्पा आपण लक्षामध्ये घेतला पाहिजे। या टप्प्यामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी काही माणसं आलेली आहेत, जे अध्यक्ष आहेत, जी पाहुणे आहेत, ज्या त्या शाळा महाविद्यालय, ती ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद या अंगानं जी काही माणसं तिथं आलेली आहेत, अध्यक्ष, नगराध्यक्ष, प्राचार्य, अशा पद्धतीची जी काही माणसं आलेली आहेत, या माणसांचा एक कौशल्यपूर्ण उच्चार करणं या पहिल्या टप्प्यामध्ये येतं। जसं की सन्माननीय मंचावर स्थानापन्न आजच्या या स्वातंत्र्य दिनाप्रसंगी आवर्जून उपस्थित असणारे त्या सर्वांची पतवार नावे घ्यावीत आणि समोर उपस्थित गावकरी, वडीलधारे, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपला सर्वांना माझा क्रांतिकारी जय हिंद। अशा पद्धतीनं आपण दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करावी, म्हणजे माणसाची आपल्याकडे लक्ष खेचलं जातं आणि आपण चांगल्या दर्जाचं भाषण करत आहोत हा एक विश्वास पुढल्या माणसामध्ये निर्माण होतो। मित्रांनो, यानंतर सुरू होतो तो तिसरा टप्पा। या तिसऱ्या टप्प्यामध्ये नैमित्तिक बोलणं गरजेचं आहे, म्हणजे आजच्या जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा उल्लेख करणं गरजेचं आहे। जसं की आपण आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत, त्या निमित्तानं बोलत असताना आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणणं गरजेचं आहे की सर्वप्रथम सर्वांना या 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा। या तिसऱ्या टप्प्यामध्ये नैमित्तिक बोलण्यानं भाषणाला एक सुसंगतता येते, एक रचना येते आणि आपलं भाषण ओघवत्या शैलीमध्ये पुढं जायला लागतं। त्यानंतर सुरू होतो तो म्हणजे चौथा टप्पा आणि त्या चौथ्या टप्प्यामध्ये आपण स्वातंत्र्याबद्दल बोलणं गरजेचं आहे। मित्रांनो, आपण हा जो स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत हा फक्त एक इव्हेंट नाही, तर या दिवसासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, आपल्या संसारांची राखरांगोळी केली, तेव्हा आपण हा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत। त्या स्वातंत्र्याचं आपण महत्त्व सांगणं गरजेचं आहे। स्वातंत्र्य म्हणजे काय? तर स्वातंत्र्य म्हणजे मुक्तपणा, स्वातंत्र्य म्हणजे हक्काधिकार, स्वातंत्र्य म्हणजे मोकळीक। जे स्वातंत्र्याचं महत्त्व आहे, स्वातंत्र्याची व्याख्या आहे, स्वातंत्र्याबद्दल आपलं जे मत आहे ते या चौथ्या टप्प्यामध्ये मांडणं गरजेचं आहे। हा चौथा टप्पा आपण कौशल्यपूर्ण पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे। यानं आपल्या भाषणाला सुसंगतता येते। आपण आता 5व्या टप्प्यामध्ये जाऊ शकतो।
5व्या टप्प्यामध्ये आपण इंग्रजांनी केलेला जुलूम अत्याचार हा सांगणं गरजेचं आहे। तेव्हा स्वातंत्र्य काय होतं याबद्दलची कल्पना ही आपल्या मस्तकामध्ये येते। म्हणजे इंग्रजांना इथं दडपशाहीनं इथं राज्यकारभार चालवला, इथल्या सर्वसामान्य माणसाला गुलाम म्हणून विकलं, इथली साधन संपत्तीची लूट करून इंग्लंडला घेऊन गेले, इथल्या शेतकऱ्यावरती जबरदस्त कर लादले, इथल्या आया बहिणीवरती अत्याचार केले, इथलं धर्म परिवर्तन केलं। ज्या अंगानं या ब्रिटिशांना या इंग्रजांना या भारतवासियावरती अत्याचार केले, हे अत्याचार या 5व्या टप्प्यामध्ये सांगणं गरजेचं आहे। तेव्हा पहिल्या स्वातंत्र्याचं महत्त्व आपल्याला लक्षामध्ये येतं। हा 5वा टप्पा आपण घेतल्याच्या नंतर भाषणामध्ये आणखीन ओघवती शैली येऊन जाते, ओघवतापणा येऊन जातो आणि आपलं भाषण हे पुढं जातं। यानंतर सुरू होतो तो 6वा टप्पा। या 6व्या टप्प्यामध्ये या क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यवीरांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो लढा उभा केला, या लढ्याच्या ज्या घटना आहेत त्या घटना सांगणं गरजेचं आहे। आपल्यापर्यंत माहीत असणारे जे काही क्रांतिकारक आहेत त्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, रामकृष्ण बिस्मिल्ला, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यासारखे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर आपल्याला आठवतात। मात्र आपण ज्या भागामध्ये राहतो, जसं आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तर महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारकाची एक फौज उभा राहिलेली आहे। त्यामध्ये आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक, क्रांतिकारक वसुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, तात्या टोपे, पत्री सरकारचे निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील यासारख्या क्रांतिकारकांच्या ओघवत्या घटना या 6व्या टप्प्यामध्ये आपल्याला सांगायच्या आहेत। यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये रंजकता येते आणि या भारत मातेच्या सुपुत्रांनी जो लढा उभा केला, जे बलिदान दिलं, हे ऐकताना ऐकणाऱ्याची छाती सुद्धा अभिमानाने आणि गर्वाने फुलते। हा 6वा टप्पा यासाठी महत्त्वाचा आहे, याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि हा टप्पा सुद्धा तेवढ्याच कौशल्यपूर्ण आपण हा पुढे घेऊन जायचा आहे। यानंतर सुरू होतो तो आपला 7वा टप्पा। या 7व्या टप्प्यामध्ये स्वतंत्र भारतानं केलेली प्रगती, स्वतंत्र भारतानं मिळवलेलं जागतिक स्थान, स्वतंत्र भारताची सैन्य शक्ती, स्वतंत्र भारताचं बलाढ्य नौदल, स्वतंत्र भारताचा हवाई दल आणि ज्या क्षेत्रामध्ये भारतानं प्रगती केली आहे या प्रगतीचा आपण उल्लेख करणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे ते स्वातंत्र्य आपण फुकट जाऊ दिलेलं नाही। ज्या हेतूसाठी या क्रांतिकारकांनी, या भारत मातेच्या भूमिपुत्रांनी आपल्या पदरामध्ये हे स्वातंत्र्य टाकलं, हे स्वातंत्र्य आपण जगामध्ये यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलेलो आहोत। म्हणजे आज आपलं भारतीय नौदल जर पाहिलं तर जगाच्या काळजामध्ये धडकी भरवणारा आहे। आपण जर या भारताची सैन्य शक्ती पाहिली, 2 नंबरची सैन्य शक्ती असण्याचा बहुमान या भारत देशानं मिळवले। त्यानंतर या भारताचे जर शस्त्रास्त्र पाहितले तर जगाला या भारताच्या ताकदीचा दबदबा काय आहे तो लक्षामध्ये येतो। म्हणजे महाविनाशकारी ब्रह्मोस या भारत देशानं निर्माण केले, अणुबॉम्ब सारखी महाविनाशकारी ताकद भारत बाळगून आहे। आज शैक्षणिक, कृषी या क्षेत्रामध्ये भारत झपाट्यानं वेगानं पुढे जात आहे। याबद्दलचा उद्घोष आपण 8व्या टप्प्यामध्ये करणं गरजेचं आहे। 8व्या टप्प्यामध्ये देशानं साधलेली प्रगती, देशाचा विकास याबद्दल आपण बोलणं गरजेचं आहे। असा हा टप्पा आपला महत्त्वपूर्ण राहतो। यानंतर सुरू होतो 8वा टप्पा। या 8व्या टप्प्यामध्ये आपण आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य सांगणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य दिलं आहे ते का मजाहजासाठी आहे का? तर नक्कीच नाही। हे स्वातंत्र्य आपल्या पिढ्यांच्या कल्याणासाठी आहे। हे स्वातंत्र्य या मातीचा गौरव निर्माण करण्यासाठी आहे। हे स्वातंत्र्य आपली प्रगती साधण्यासाठी आहे। आणि या स्वातंत्र्याप्रती आपले जे कर्तव्य आहे, आपल्या ज्या जबाबदारी आहेत, आपण या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपलं योगदान काय देऊ शकतो याबद्दलचा उद्घोष करणं हे या 8व्या टप्प्यामध्ये बनतं। या 8व्या टप्प्यामध्ये आपण याचा उद्घोष केला पाहिजे। जेव्हा 9वा टप्पा चालू होतो तेव्हा प्रत्येकाला आव्हान करणं गरजेचं आहे, एक निर्धार करणं गरजेचं आहे किंवा संकल्प करणं गरजेचं आहे। या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी मी आव्हान करतो
किंवा आपण हा निर्धार करूया किंवा आपण हा संकल्प करूया, हे आपण 9व्या टप्प्यामध्ये आपण बोललो पाहिजे. जेव्हा 10वा टप्पा सुरू होतो तेव्हा या भाषणाला रिलीज करणारी एक सुंदरशी शायरी, सुंदरशी चारोळी किंवा सुंदरशा काव्यपंक्ती घेऊन आपण या भाषणाचा शेवट करावा आणि शेवटी जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र म्हणून आपण हे भाषण संपावं. अशा पद्धतीनं 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाचं हे 10 टप्प्यामधलं भाषण आपण जर योग्य पद्धतीनं याची मांडणी करून आपण जर लोकांसमोर सादर केलं तर नक्कीच बांधवांनो, आपण सभा जिंकल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला या निमित्तानं लागणाऱ्या ज्या काही शायऱ्या आहेत, ज्या मराठी चारोळ्या आहेत किंवा ज्या काव्यपंक्ती आहेत, त्या या भाषण रंग यूट्यूब चॅनलच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या निमित्तानं ग्रामपंचायतमध्ये सरपंचानं कसं भाषण करावं किंवा गावकऱ्यानं कसं भाषण करावं, हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्याला उद्या उपलब्ध करून देणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या मित्रांना भाषण करायचं आहे त्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया मित्रांनो एक नवीन माहिती घेऊन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि पाहत राहा आपलाच यूट्यूब चॅनल भाषण रंग. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत.